आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। नमस्कार, महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला एका वर्षाला 18,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात केव्हा? आधार कार्ड तुमचं बँक खात्याचे लिंक असेल तेव्हा। आता सर्वात मोठी बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींचं आधार कार्ड, आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला KYC चं ऑप्शन दिलेलं आहे। बघा, तुम्हाला KYC करावं लागत आहे। KYC तुम्हाला करावंच लागत आहे आणि वेबसाईट पूर्णपणे ठप्प झालेली आहे, वेबसाईट चालत नाही। आणि 2 दिवसापासून एक सर्वात मोठा म्हणजे आता मेसेज येतोय की लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही KYC करणार तर एक मेसेज येतोय। बघा, इथं मी आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे, OTP सेंड पाठवावर मी इथं क्लिक करतो। बघा काय येत आहे, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही। बघा, तुम्ही जर तुमचा आधार कार्ड नंबर टाकत असाल आणि असा मेसेज जर येत असेल, सध्या तरी काय होतंय काय की ज्या बहिणी पात्र असूनही त्यांचं पात्र बहिणीच्या यादीमध्ये नाव दाखवत नाही, म्हणजे कोणाचंही नाव पात्र बहिणींच्या यादीमध्ये दाखवत नाही। हा एक एरर आहे, याला कोणीही घाबरू नका की तुमचं लाडकी बहीण योजनेपासून नाव गायब करण्यात आलं असेल, अजिबात नाही। तुमचं नाव पात्र बहिणीच्या यादीमध्ये आहे, फक्त हा मेसेज खूप जास्त ट्रॉफिक असल्यामुळे वेबसाईट खूप जास्त हँग होत आहे, त्याला प्रॉब्लेम येत आहे, म्हणून घाबरून जाऊ नका। आता उरलेला प्रश्न की लाडक्या बहिणींना आता जो पैसा दिला जातो 1500 रुपये, तर खरं 2100 रुपये होणार आहे का, असं आपल्याकडे आर्टिकल आलेलं आहे। आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे जमा होतात, जे आता पैसे जमा झालेले आहे, आतापर्यंत तुम्हाला 14 हप्त्याचे पैसे भेटले आहेत। बघा, पहिला आणि दुसरा हप्ता तुम्हाला एकत्र जमा करण्यात आला आहे। तो ऑगस्ट मध्ये योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे, अर्जाची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर रोजी याची अंतिम तारीख होती। याला पात्रता वगैरे सर्व काय आपल्याला माहित आहे। तर 1 जुलै 2024 साठी अर्ज सुरू करण्यात आला आणि 15 ऑक्टोबर पर्यंत सर्व अर्ज काय ते पोर्टल वगैरे बंद झालं। त्यानंतर पहिला जो हप्ता आला, पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र जमा करण्यात आला। 14 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत हा हप्ता 2024 मध्ये जमा झाला, 3000 रुपये 2 महिन्याचे, जुलै आणि ऑगस्ट। त्याच पद्धतीने पुढचा जो हप्ता आला, थर्ड हप्ता, त्याला सप्टेंबर महिन्याचा हप्ता 25 तारखेपासून तर 30 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा करण्यात आला। तर एकूण टोटल या 3 महिन्याचे पैसे बहिणींना 4500 रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले। इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे? तर बघा, आता ऑक्टोबर महिना चालू आहे, तर 2024 मध्ये ऑक्टोबर मध्ये 2 महिन्याचे पैसे जमा करण्यात आले। बघा, 2 महिन्याचा हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तर आता तुम्हाला माहितच आहे, दिवाळीचा सण असतो तर 2 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले, 4th आणि 5th 2 हप्त्याचे। तर त्याच पद्धतीने आता प्रश्न येतोय की लाडक्या बहिणींना या ऑक्टोबर 2025 मध्ये आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमचा बाकी आहे। इथं पहा, 11 सप्टेंबर रोजी तुम्हाला पैसा जमा झाला, ऑगस्टचा हप्ता इथं दिलेला आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता 11 सप्टेंबर रोजी जमा झालेला आहे। तर आता ऑक्टोबर आलेला आहे, तर ऑक्टोबर मध्ये आता तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, 2 हप्त्याचे पैसे म्हणजे 14वा हप्ता आणि 15वा हप्ता एकत्र येणार का, तर यावर आलेला आहे आर्टिकल जाहीर केलेला आहे। साहेबांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहे। काय म्हणाले आदित्यताई तटकरे मॅडम, यांचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिवाळीचं बहिणींना गिफ्ट म्हणून 2 हप्त्याचे पैसे आम्ही जमा करू, हे सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे। ती घोषणा सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवतो। यावेळेस योजनेला सुरुवात, आता तुम्हाला माहिती आहे 14 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे, 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे। आणि यामध्ये भरपूर अशा बहिणींचे प्रश्न येतात की योजनेमध्ये ज्या बहिणींनी अजून फॉर्म भरलेला नाही तर त्या बहिणी आता फॉर्म भरू शकता का, तर तुम्हाला इथं क्लिअर कट उत्तर देतो की याची अंतिम तारीख आता संपलेली आहे। 2024 मध्ये योजना
यामध्ये नवीन कोणी फॉर्म भरू शकत नाही, याचं पोर्टल बंद झालेलं आहे. उरलेला प्रश्न, यासाठी पात्रता काय होती? महाराष्ट्राचा नागरिक असणे गरजेचं आहे. तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोट, परित्यक्ते, निराधार महिला तसे अनेक कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला याचा लाभ घेऊ शकते एका कुटुंबातील. यासाठी पात्रता अर्ज वगैरे भरायचं. तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठं भरायचा होता? नारी शक्ती दूत एक ऍप होतं त्यावर, किंवा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.गव्हर्नमेंट एक पोर्टल होतं, त्या पोर्टलवर तुम्ही भरू शकता. त्या पद्धतीने आता याचं सर्व काही बंद झालेलं आहे. आता तुम्ही याला फॉर्म भरू शकत नाही. उरलेला प्रश्न, 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का? हे प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेलं आहे. आपण हा व्हिडिओ पाहू शकतो. मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत, याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. आणि KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण केल्या होत्या. KYC साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. KYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला
कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे